नारी शक्ती दूत ॲप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता ह्या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याच्यावर अर्ज करायचं असेल, पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे, पतीचं नाव, त्यानंतर लग्नपूर्वीचं नाव, महिलाचा जन्मतारीख आणि इथं अर्जदारांचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत कुठला लागतं आहे किंवा नगरपालिका, नगरपरिषद, पिनकोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक. आता इथं प्रश्न काय विचारलेले आहेत, शासनाच्या कुठलाही म्हणजे लाभ वगैरे तुम्ही घेत आहेत का, तर हो, नाही, येस, नो आन्सर तुमचा. त्यानंतर ह्या बघा, हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा योजना बाय डिफॉल्ट सिलेक्ट होतो. त्याच्यानंतर तुम्ही काय स्टेटस आहे तुमचं, अविवाहित आहोत, विवाहित आहोत, विधवा आहे, काय स्टेटस, काय मॅरिटल स्टेटस म्हणजे काय स्टेटस आहे तुमचं ते मेन्शन करायचं. आणि त्यानंतर महिलांचा जन्म म्हणजे महिलाचा जन्म कुठं झाला आहे, ह्या राज्यात झाला आहे का बाहेरच्या राज्यात झाला आहे. बघा, महिलाच्या जन्म परराज्यात झाला आहे का, म्हणजे दुसऱ्या राज्यात झाला आहे का, हो किंवा नाही. बँक खाता, मेक शुअर गव्हर्नमेंट जे बँक असतात ना त्याच बँकचं डिटेल मेन्शन करा, जसं बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, असे गव्हर्नमेंट बँक. म्हणजे खातेधारकाचं नाव, पूर्ण नाव, बँक पासबुकमध्ये काय, परत बँक अकाउंट नंबर, IFSC कोड आणि आधार लिंक आहे का तुमच्या बँकशी, हे. आता इथं बघा, डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे. सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड इथं विचारलं आहे. गॅलरीमध्ये फोटो असेल तर त्या फोटोमध्ये पुढा पाठीमागचं कार्ड आहे त्याला कोलाज करायचं, म्हणजे पुढा पाठीमागं कार्डचा फोटो एकाच फोटोमध्ये करायचा आणि अपलोड करायचा, नाहीतर कॅमेरा. पण ते कोलाज करून तुम्ही गॅलरीच्या मार्फत अपलोड केलं बरं होईल, 5 MB मॅक्सिमम. त्याच्यानंतर हे बघा, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र. आता ह्याच्यामध्ये दस्तावेज काय काय निवडू शकता, म्हणजे एवढे ऑप्शन आहेत बघा. राशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं असलं तर वेल अँड गुड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. अगेन गॅलरीमध्ये केलं तर बरं होईल जरा. परत अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला इनिशियली डायरेक्ट ॲपवरूनच भेटून जाईल, नाही भेटलं तर एखाद्या दुकानावर जाऊन 2 रुपये देऊन तुम्हाला भेटू शकतं. बँकचं पासबुक, क्लिअर फोटो पाहिजे. त्या बँकचं पासबुक कसं दिसलं पाहिजे की बाबा इथं तर सगळी डिटेल आणि इथं फोटो, समजला, असं बँकचं पासबुक क्लिअर दिसलं पाहिजे. आणि हे दिसल्यानंतर जर दुसऱ्या राज्याचे आहे तुमचे मिसेस तर पतीचं ओळखपत्र, आता प्रमाणपत्र, पतीचा म्हणजे हजबंडचं राशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं पाहिजे, मतदार ओळखपत्र पाहिजे, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. हे कधी लागतो, जेव्हा जे लेडीज आहेत ते लेडीज महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्याचे आहेत आणि त्यांचे हजबंड महाराष्ट्राचे आहेत, तेव्हा अर्जदाराचा फोटो इथं तुम्ही कॅमेराला क्लिक करून फोटो काढू शकता, समजलं का. आता असला हमीपत्र असतो, हे हमीपत्र तुम्हाला अशा ॲपमध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर एक्सेप्ट क्लिक करायचं. एक्सेप्ट क्लिक केल्यानंतर हे सगळं टर्म्स अँड कंडिशन आहे, स्वीकार करायचं. स्वीकार केल्यानंतर इथं माहिती तुम्ही सबमिट केली की बघा इथं हे दिसतं आहे ऑप्शन, इथं कसं आलं आहे तसं तुम्हाला येईल, पेंडिंग आहे नाही आहे. आणि हे बघा, आता इथं योजनामार्फत तुम्हाला हमीपत्र वगैरे भेटून जाईल. आता महत्त्वाचं, तुम्हाला जर हा ॲप वापरायचा असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 10पर्यंत काय वापरू नका. भरपूर लोक अप्लाय करत आहेत, खूप लोड असणार. त्यामुळं काय करायचं, हा ॲपचा वापर कधी करायचा, रात्री 12 ते सकाळी 7च्या मध्ये. जर या टायमिंगला तुम्ही ॲप वापरलं तर मस्त मक्खन माफिक ॲप चालतो, नाहीतर ॲप अडकणार, OTP आणि भरपूर काय डोक्यात ताप असणार. तर ऑल द बेस्ट.